नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 4, ओवी 49 ते 59 सहवासात आपण जाऊया. मागील ओव्यांमध्ये साक्षात श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात, हे अर्जुना, माझं खरं स्वरूप निर्गुण आहे, निराकार आहे आणि निर्गुण निराकार राहूनच मी आकाराला येतो. काही विशिष्ट कार्य करता येतो, ते कार्य साधण्याकरता येतो आणि ते कार्य करण्यासाठी मी प्रकृतीचा आश्रय घेतो, आधार घेतो. पण त्यामुळे माझ्या स्वातंत्र्यात कुठेही बाधा येत नाही. माऊली, ह्या परमेश्वराच्या कार्याविषयी, अवताराविषयी भगवद्गीतेमधले 2 श्लोक आपल्या सर्वांना परिचित आहेतच. ते श्लोक ह्या 4थ्या अध्यायातलेच. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. ज्ञानोबारायांच्या ओव्यांनी सुद्धा ह्या श्लोकांवरती संभाषण करताना आपल्या सर्वांना एक सखोल दृष्टी दिलेली आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, जे धर्म जात आघवे युगायुगी म्या रक्षावे, ऐसा ओघू हा स्वभावे आद्य असे. माऊली, या ठिकाणी हे शब्द लक्षात ठेवण्यासारखे आहेत. युगायुगी म्या रक्षावे. प्रत्येक युगात, युगानुयुग मी या धर्माचं रक्षण करावं हे चालत आलेलं आहे. ऐसा ओघू हा स्वभावे आद्यसे. सुरुवातीपासून हे चालत आलेलं आहे. म्हणून अजत्व परते ठेवी मी अव्यक्तपणही नाठवी, जे वेळी धर्माते अभिभवी अधर्मुहा. काय सुंदर वर्णन ज्ञानोबारायांनी केलंय. ते म्हणतात, ज्यावेळी धर्मावरती अधर्मरूपी अंधार पसरतो, अधर्म धर्माला भीती दाखवायला लागतो, त्यावेळी मी माझा निराकारपणा किंवा मी जन्माला न येणं हा माझा मूळ जो स्वभाव आहे, अर्थात आकाराला न येणं हा जो माझा मूळ स्वभाव आहे, तोही मी बाजूला ठेवतो. माझा अव्यक्तपणही लक्षात घेत नाही आणि मी व्यक्त होतो केवळ धर्माचं रक्षण करण्यासाठी. परंतु माऊली, हा धर्म कुठला हे मात्र नीट समजून घेतलं पाहिजे बरं, नाहीतर फार मोठा गोंधळ होण्याची शक्यता आहे. ज्ञानोबाराय सांगतायत, ते वेळी आपुल्याचे नि कैवारे मी साकारू होऊनी अवतरे, मग अज्ञानाचे अंधारे गिळू निघाली. अर्थात परमेश्वर म्हणतोय, मी आपल्या भक्तांचा कैवार घेऊन त्यांचं रक्षण करण्यासाठी, त्यांची काळजी घेण्यासाठी मी साकार होऊन अवतरतो. आणि कशाचा नाश करतो, तर संपूर्ण अज्ञानरूपी अंधकाराचा नाश करतो. अधर्माचा नाश करण्यासाठी म्हणजे लोकांचा नाश करण्यासाठी भगवंताचा अवतार नसतो, तर अज्ञानरूपी अंधकाराचा नाश करण्यासाठी तो अवतरतो. आणि हा अज्ञानाचा काळोखच धर्मावरती पडत असतो. आणि हा धर्म कुठला, तर योग धर्म. हा योग कुठला, तर ज्याने आपण आपल्या आत्मस्वरूपाला मिळून जाऊ, असा हा आत्मधर्म, हा एकच धर्म खरा आहे. आणि म्हणून
म्हणून परमेश्वर म्हणतोय, ते वेळी आपुल्याचे निकैवारे, मी साकारू होऊन अवतरे, मग अज्ञानाचे अंधारे गिळू निघाली. पण हे साकार म्हणजे आपल्यासारखं आकारात येऊन परमेश्वराचं जे अवतरण असतं, ते अवतरण कुठल्या कार्यासाठी असतं? असं कुठलं काम परमेश्वराला करायचं असतं? तर त्याबद्दल ज्ञानोबा म्हणतात, असा हा परमात्मा अधर्माची अवधी तोडी, दोषांची लिहिली फाडी, सज्जनान करवी गुढी, सुखाची उभवी, दैत्यांची कुळे नाशी, साधूंचा मानू गिवशी, धर्मासी नीतीशी शेज भरी. एवढंच नाही तर मी अविवेकाची काजळी, फेडुनी विवेक दीप उजळी, तै योगिया पाहे दिवाळी निरंतर. अत्यंत बहारदार वर्णन ज्ञानोबारायांनी केलंय. असा हा परमेश्वराचा अवतार काय करतो तर अधर्माचा शेवट करतो, अज्ञानाचा शेवट करतो, आणि ज्या अज्ञानामुळे पाप पुण्याचा जमा खर्च मांडला जातो, त्या पाप पुण्याच्या जमा खर्चापैकी पापाचा जमा खर्च नाश करून टाकतो, फाडून टाकतो. आणि साधू पुरुषांच्या कडून बघा माऊली काय म्हणतात, हा परमात्म्याचा अवतार साधू पुरुषांकडून भक्तीचा प्रसार करवून सुखाच्या गुढ्या जगामध्ये उभारतो. हा भाग अत्यंत लक्षात घेण्यासारखा आहे. साधू पुरुषांकडून भक्तीचा प्रसार करवतो, हे परमेश्वराचं कार्य. प्रत्येकाच्या मनामध्ये परमेश्वराविषयी भक्ती कशी प्रगट होईल, हे कार्य तो साधू पुरुषांकडे करतो. आणि हे कार्य जे करतात तेच साधू पुरुष होय असं म्हटलं पाहिजे. हा परमात्मा दैत्य कुळांचा नाश करतो. म्हणजेच काय, ज्यांच्या ठिकाणी अज्ञान नांदत आहे त्या अज्ञानाचा नाश करतो. साधूंविषयींचा आदर लोकांमध्ये कसा वाढेल हे परमेश्वर बघतो. आणि एवढंच नाही तर धर्म आणि नीती यांना एकत्र आणतो. माऊली हो, समाजामध्ये वावरायचं तर नीतिमत्तेला धरून वावरलं पाहिजे. आणि जी व्यक्ती नीतिमत्तेला धरून समाजामध्ये वावरते तीच व्यक्ती आत्मज्ञानाचा अभ्यास करू शकते. त्याच व्यक्तीला अध्यात्मशास्त्राची गोडी लागू शकते. नीतिमत्तेने वागणारे पुष्कळ लोक आहेत. नीतिमत्तेची जाणीव प्रत्येक पुरुषाला आहे. त्याचाच उपयोग आध्यात्मिक वाटचालीसाठी आपण जर करून घेतला तर त्यातून हृदयामध्ये भक्ती प्रगट होते. नीतिमत्तेच्या साह्याने समाजातली अनेक थोर कार्य करता येतात, पुण्याची कर्म करता येतात. पण तेवढं करून परमेश्वराबद्दल भक्ती वाढेल असं नाही. पण त्या उलट धर्म आणि नीती एकत्र आले, आणि धर्म म्हणजे आत्मधर्म आणि नीतिमत्ता हे दोन्ही जर एकत्र आले तर सगळीकडे सुखाची दिवाळी उजाडते आणि संपूर्ण विश्वामध्ये आत्मानंद भरून राहतो. आणि मग जगामध्ये एकच धर्म उरतो, आणि तो धर्म म्हणजेच विश्वधर्म, म्हणजेच आत्मधर्म होय. हे ज्ञानोबाराय इथे सांगतायत. ज्ञानोबाराय पुढे म्हणतात, स्वसुखे विश्व कोंदे, धर्मची जगी नांदे, भक्ता निघती दोंदे सात्विकाची, तै पापाचा चळू फिटे, पुण्याची पहाट फुटे, जय मूर्ती माझी प्रगटे, पंडू कुमरा. अशा रीतीने अर्जुना, जेव्हा हा भगवंताचा अवतार होतो, मी साकार रूपात प्रगट होतो, त्यावेळी पापांचे पर्वत नाहीसे होतात.
पुण्याचा उदय होतो. म्हणजेच काय तर पाप ज्या अज्ञानामुळे घडत असतं, मी फक्त देह आहे अशी भावना करून त्यालाच खरं मानून जे घडतं ते पाप. आणि मी केवळ देह नसून या देहामध्ये वास करणारं जे चैतन्य आहे ते माझं खरं स्वरूप आहे. ते प्रत्येकाचं खरं स्वरूप आहे. ते चैतन्यच प्रत्येकामध्ये वास करतंय. हा भाव धारण करून यावर दृढ श्रद्धा ठेवून जे घडतं ते पुण्य होय. आणि अशी सर्व सुखाची स्थिती जगात नांदते. आणि ती नांदायला जे काही करणं आवश्यक असतं ते करण्यासाठी मी प्रगट होतो. पुढे परमात्मा म्हणतो, ऐसेया काजा लागी अवतरे मी युगी युगी. या गोष्टीसाठीच मी युगानुयुग अवतार घेतोय. परी हेची ओळखे जो जगी तो विवेकिया. विवेकी पुरुषाचं लक्षण ज्ञानोबा इथं सांगतायत की परमेश्वराचा अवतार घेणं म्हणजे काय तर साधुवृत्तीचा प्रसार होणं. साधुवृत्तीचा प्रसार होणं म्हणजेच काय तर परमेश्वराविषयीची भक्ती सर्वसामान्य लोकांमध्ये कशी वाढेल ह्यासाठी जे कार्य ते परमेश्वरी कार्य. आणि ह्या कार्यातून ह्या कर्मातूनच परमेश्वर अवतारित होत असतो, प्रगट होत असतो. परी हेची ओळखे जो जगी तो विवेकिया. माझे अजत्वे जन्मणे अक्रियताची कर्म करणे हे अविकार जो जाणे तो परममुक्त. कोणाला परममुक्त म्हणायचं? त्याच्या काही खुणा ज्ञानोबा सांगतायत. त्यात ते असं म्हणतात, ते म्हणतात की परमेश्वर हा जन्मरहितच आहे, निराकारच आहे, निष्क्रियच आहे. परंतु तो साकारात येतो, प्रगट होतो, कर्म घडवतो, कर्म करतो. आणि असं जरी करत असला तरी सुद्धा त्याची निर्गुण निराकार स्थिती कधीही बाधित होत नाही. सगळं करून सुद्धा तो सगळ्यापासून अलिप्तच राहतो. जे करण्यासाठी अवतार घेतो त्याचा मुख्य उद्देश एकच असतो, भक्तीचा प्रसार, एकमेकांमध्ये प्रेम, आत्मयोग हे कसं वाढेल. आणि हे वाढण्यासाठी जे करावं लागेल ते सत्कर्म, त्या सत्क्रिया, याची उदाहरणं, याचे दाखले, याचा बोध तो सर्वसामान्यांपर्यंत पोचवतो. कोणाकरवी? सज्जनांकरवी. अशा प्रकारे तो अवतार घेतो, प्रगट होतो. हे स्वरूप परमेश्वराचं आहे. आणि हे परमेश्वराचं स्वरूप जो जाणतो, जो ओळखतो आणि त्याप्रमाणे जो वाटचाल करतो तो परममुक्त. तो परममुक्त. तो चालिला संगे न चळे, देहींचा देहा ना कळे, मग पंचत्वी तव मिळे माझ्याची रूपी. अशा रीतीने जो आपल्या जीवनामध्ये भक्तीला धारण करतो तो जीव, तो पुरुष भक्ती वाढण्यासाठी, परमेश्वराचं प्रेम प्राप्त होण्यासाठी आणि परमेश्वरावर प्रेम करण्यासाठी जी क्रिया करतो, जी कृती करतो या देहात राहून, ती या देहात राहून त्यांनी केली तरी तो कुठल्याही बंधनात अडकत नाही. आणि कुठल्याही बंधनात तो अडकत नसल्यामुळेच ज्यावेळी तो या देहाचा त्याग करतो त्यावेळी तो मलाच येऊन मिळतो. कारण तो कशातही अडकलेला नसतो, त्याने फक्त माझ्यावर प्रेम केलेलं असतं. म्हणूनच तो परममुक्त असतो. किती सुंदर ज्ञानोबारायांनी हे सांगितलंय. माऊली आपल्या सर्वांना विनंती आहे की 4थ्या अध्यायातल्या 49 ते 59 ओव्यांचं जरूर चिंतन करावं. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.